उमरखेड तालुक्यातील पोफाळी वनक्षेत्रात सागवान कत्तलीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। सरकारी जमिनीवरील लाखो रुपयांचा सागवान झाडांची शिक्केविना कत्तल होऊनही वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संशय व्यक्त केला जात आहे। उमरखेड वन परिक्षेत्रातील पोफाळी वनक्षेत्रात तोराडा इथं पावनमारी शिवारात मोठा घोटाळा समोर आला आहे। भूमापन व उपविभागीय क्रमांक 65 बोगरदारा सरकार असलेल्या तब्बल 2.21 हेक्टर सरकारी जमिनीवर सागवन जातीच्या मौल्यवान झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आली आहे। या ठिकाणी सागवन झाडे तोडून 25 ते 30 फूट लांबीची खोडे व तुकडे करण्यात आले असून त्याच्यावर कोणतेही अधिकृत शिक्के किंवा नोंदी नसल्याचं स्पष्ट दिसून आलं। यामुळे ही कत्तल कोणाच्या परवानगीने झाली असा गंभीर सवाल उपस्थित केला जात आहे। या प्रकरणी मधुकर देवाला चव्हाण यांनी वन विभाग व पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली असतानाही अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही। यामुळे पोफाळी वन परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात असून काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची ही चर्चा परिसरात सुरू आहे।